नमस्कार मित्रांनो, देवाने पाऊस पाडला पण दुसरा दरवाजा पण उघडला. मेहनत पण वाया गेली नाही. शेतात सकाळी जाण्याची सुरुवात केली. आज आपल्याला बैलगाडी घेऊन जायची होती. आज बैलगाडी घेऊन सकाळी लांबच्या शेतात जाण्यासाठी निघालो. लांबच्या शेतात आल्यानंतर आपले काम होते ते म्हणजे कांद्याची रोप काढणी करायची. पाऊस पण पडला होता, पण ज्या शेतात आपल्याला भाजीपाला लागवड करायचा होता, आता त्या शेतात नवीन पीक लागवड करणार आहोत. देवाने पाऊस पाडला पण माझी शेत बांधणीची मेहनत पण वाया गेली नाही. ज्या शेताची मी बांधणी केली होती त्या शेतात आता कांदे लागवड करणार आहोत. कांदे रोप ही अशा वेळी भेटले नशीबच समजावे. पप्पा आणि मी कांदे रोप काढणीसाठी आलो होतो. एका बाजूला पप्पा रोप काढणी करत होते तर मी दुसऱ्या बाजूला रोपाची काढणी करत होतो. मी गप्पा मारत काम करत होतो. रोप काढत असताना मी थोडा वेळ केळीच्या शेतात गेलो व केळी आणल्या. एक मी खाल्ली व एक पप्पांना दिली. त्यानंतर पप्पा थोडा वेळ रोप काढणी करू लागले. नंतर फोन आल्यावर पप्पा घरी गेले, पण मी एकट्याने राहिलेले सर्व रोप काढणी करून घेतली. दुपार झाली होती. आपल्या बैलांना पावसाचे पाणी साचलेले पिण्यासाठी दिले. नंतर त्यांना चारा खाण्यासाठी सोडून दिले. परत जेवणाची वेळ पण झाली होती. जेवण करून आपल्या कामाला सुरुवात केली. काढणी केलेले रोप बैलगाडीत टाकायचे होते. आधी पाठीत रोप भरले, मग बैलगाडीत व्यवस्थित रचून ठेवले. सर्व रोप एका रांगे ठेवत गेलो व पूर्ण बैलगाडी रोपाने भरून घेतली. बैलगाडी घेऊन मी जवळच्या शेतात येण्यासाठी बैलगाडी तयार करून घेतली. बैलगाडीवर बसून जवळच्या शेतात निघालो. वातावरणाचा आनंद घेत प्रवास केला. मग जवळच्या शेतात पोहोचलो. मी बांधणी केलेल्या शेतात बैलगाडी सोडून दिली. कांदे आपल्याला बांधणी केलेल्या शेतात लागवड करायची आहे, त्यासाठी आपली मेहनत पण वाया गेली नाही. भाजीपाला नाही तर कांदे लागवड करून घेऊ. काम संपलं आणि आता बैलांना घेऊन घरच्या दिशेने वाटचाल सुरू केली.